राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. योजनेच्या अनुदानात 50,000 रुपयांची वाढ करून त्यात 35,000 रुपये घरकुल बांधणीसाठी आणि 15,000 रुपये सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी दिले जाणार आहेत. यामुळे गरिबांचे घरकुल केवळ बांधले जाणार नाही, तर त्याला पर्यावरणपूरक उजेडाची जोड मिळणार आहे. घराच्या छतावर बसवण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा यंत्रणेचा थेट फायदा म्हणजे लाभार्थ्यांना आजीवन मोफत वीज मिळणार आहे. हे अनुदान न घेणाऱ्यांना 15,000 रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे हा पर्याय फक्त पर्यावरण स्नेहीच नाही, तर आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरणार आहे. मासिक वीज बिलाचा खर्च वाचवणे हे या योजनेचे एक मोठे वैशिष्ट्य आहे. राज्य सरकारच्या 50,000 रुपयाव्यतिरिक्त केंद्र सरकारकडून 1,20,000, नरेगा योजनेतून 28,000 आणि शौचालयासाठी 12,000 रुपयांची मदत मिळणार आहे. त्यामुळे एकूण 2,10,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य लाभार्थ्यांना मिळणार आहे. ही रक्कम ग्रामीण भागात दर्जेदार आणि टिकाऊ घरकुल उभारण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सौर ऊर्जा यंत्रणामुळे लाभार्थी केवळ वीज बचतीचा अनुभव घेणार नाहीत, तर पारंपरिक विजेवरील अवलंबित्वही कमी होणार आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज पुरवठा अनियमित असतो. अशा परिस्थितीत सौर ऊर्जा हे एक स्थायिक आणि विश्वासार्ह माध्यम ठरणार आहे. दिवस रात्र उजेड आणि वीज सुविधा मिळाल्यामुळे ग्रामीण जीवनमानात सकारात्मक बदल घडणार आहेत. गट विकास अधिकारी अंकुश म्हस्के आणि ग्राम विकास अधिकारी उद्धव गायकवाड यांनी लाभार्थ्यांना घरकुलाचे काम पूर्ण करून सौर ऊर्जेच्या अनुदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारने केवळ एक अनुदान जाहीर केले नसून स्वच्छ ऊर्जा, बचत आणि गुणवत्तापूर्ण निवासाचे दालन ग्रामीण नागरिकांसाठी खुले केले आहे. राज्य शासनाचा हा उपक्रम ग्रामीण विकासाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे. यामध्ये ऊर्जा स्वावलंबन, आर्थिक बचत आणि पर्यावरण संवर्धन हे तिन्ही घटक प्रभावीपणे समाविष्ट आहेत. सौर ऊर्जेचा वापर वाढल्यामुळे पर्यावरणावरील भार कमी होईल आणि ग्रामीण भागाचा विकास अधिक सशक्त व दीर्घकालीन ठरेल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.